नमस्कार. भूत बाधेचा नाश. बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यावर ते त्यांच्याकडे येणाऱ्या दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करून त्यातून त्यांना मुक्त करीत असत. हल्ली भूतबाधेविषयी जी अंधश्रद्धा लोकात पसरलेली आहे तीच अंधश्रद्धा त्यावेळेस सुद्धा परंपरेनुसार लोकांच्या मनात घर करून बसली होती. लोकांच्या भूतबाधेवर अति विश्वास होता, म्हणून लोक या भूतबाधेपासून मुक्ती मिळवण्याकरिता दैवी शक्तीजवळ जाऊन त्या त्रासापासून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करतात. अशा प्रकारे बाबांच्या घरी भूतबाधावर विश्वास ठेवणारे लोक होते आणि त्यांना सुद्धा या परमेश्वरी कृपेचा लाभ होऊन त्यांची भूतबाधा नाहीशी झाली आणि ते अंधश्रद्धेपासून मोकळे झाले. बाबांच्या घरासमोर बाबांचे दोन ज्येष्ठ बंधू श्री बाळकृष्ण आणि नारायणराव हे वेगळे राहत होते. त्यांच्या घरी बाळकृष्णांची पत्नी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात भूत येत होते. घरातील सर्वांना त्यांचा रात्रभर त्रास होत होता. बाबांच्या घरी हवन कार्य झाल्यामुळे त्यांना सुख शांती लाभली होती. बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती, म्हणून ते दोघेही भाऊ बाबाकडे त्रिताल हवन संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी आले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की बाबा, आपण आमच्या घरी हवन करावे, त्यामुळे आमची दुःखे दूर होतील. बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगितले की मी रोज सायंकाळी एकाच वेळेस 11 दिवस हवन करेन. ठरल्याप्रमाणे बाबांनी हवन कार्याला सुरुवात केली. श्रीमती सीताबाई या बाजूलाच बसत असत. हवनाच्या पहिल्याच दिवशी हवन सुरू असतानाच त्या बाईच्या अंगात पुष्कळशी भूते येऊ लागली. आहुती टाकणे सुरू असताना बाईच्या तोंडातून असे शब्द निघत होते की मी अमुक आहे, अमुक माझे नाव आहे, मी अमुक ठिकाणी राहते, मला बाबा हनुमानजीने पकडले आणि हवनात टाकले, असे शब्द सारखे हवन संपेपर्यंत रोज त्या बाईच्या तोंडातून निघत होते. तिसऱ्या हवनाच्या दिवशी वरील शब्द जवळजवळ 2 तास त्या बाईच्या तोंडातून निघाले. त्यानंतर तिच्या तोंडातून दुसरे शब्द बाहेर पडले. माझ्या अंगाची खूप आग होते आहे, मी पेटते आहे आणि आता मरते आहे, असे त्या जोरजोराने ओरडत होत्या. हे शब्द ऐकून आणि त्यांची होणारी दुर्दशा पाहून बाबांना खूप वाईट वाटले. त्यांना राहवले नाही. त्यांनी कापूर लावून बाबा हनुमानजीला विनंती केली की बाबा हनुमानजी, माझ्यासमोर ही फार मोठी समस्या उभी झाली आहे, तरी आपण तिला समाधान द्यावे. विनंती पूर्ण झाल्यावर आणि कापूर विझल्यावर परमेश्वराने बाबांच्या विनंतीला प्रतिसाद दिला. त्या बाईच्या तोंडातून पुन्हा शब्द निघाले की मैं पार्वती हो, बाबा हनुमान जी मुझे कैलाश बुलाने आए और कहने लगे उस औरत के शरीर की अंगार हो रही है, तुम वहाँ जाओ और उसे संभालो. पार्वती जी ने आगे कहा कि मेरी अंगार हो रही है, मुझे 21 गुण पानी से नहलाओ और सफेद वस्त्र पहनाओ. बाबांना हे शब्द ऐकून खूप आश्चर्य वाटले. त्यांना वाटले तिच्या बोलण्यात हे असे परिवर्तन कसे झाले. तेव्हा बाबांनी पाठीवर लिहून त्या घरातील लोकांना तिला विचारावयास सांगितले की अब तक शैतान आए, अभी पार्वती कैसी आहे. त्याचप्रमाणे त्या बाईला बाबांच्या भावाने विचारले. तेव्हा ती म्हणाली, हनुमानजी मुझे कैलाश बुलाने आए और मुझसे कहा उस बाई के शरीर में प्रवेश करो और उसे बचाओ. हे ऐकल्यानंतर बाबांनी पाठीवर लिहून आदेश दिला की उसे 21 गुण पानी से नहलाकर सफेद वस्त्र पहनाओ और बाद में हवन कार्य में लाओ.
त्याचप्रमाणे त्या बाईला 21 गुंड पानाने आंघोळ घालून पांढरे कपडे नेसायला लावले आणि ती बाई परत हवन कार्यात येऊन बसली. तोपर्यंत हवन करण्याचे थांबविण्यात आले होते. त्यानंतर हवन कार्य पूर्ण केले. त्या दिवसापासून त्या बाईच्या अंगात भूत येणे अजिबात बंद झाले आणि तेव्हापासून तिच्या अंगात प्रत्येक शनिवारी पार्वती येऊ लागली. हे 11 दिवसाचे हवन कार्य सुरू असताना एके दिवशी ज्या व्यक्तीने बाबांना मंत्र दिला होता ती व्यक्ती हवन सुरू असताना बाबांकडे आली आणि हवनात बसली. हवन संपल्यावर ती व्यक्ती बाबांना सांगू लागली की मी ज्या जागेवर बसलो होतो ती जागा हवन सुरू असताना खूप जोरात हलत होती. संपूर्ण आहुती देणे बंद झाल्यावर जागा हलणे बंद झाले. यावरून बाबांनी असे अनुमान काढले की या घरातील संपूर्ण भूतबाधा नष्ट होऊन ते शुद्ध झाले आहे. आता येथे परमेश्वर वास करील. याप्रमाणे त्या घरातील सर्वांना सुखशांती मिळाली. बाबामुळे भूतबाधा नाहीशी होते हे जेव्हा लोकांना कळू लागले तेव्हा बरेच जण बाबाकडे येत होते. बाबा त्यांना मंत्राने तीर्थ करून देत होते. तसे त्यांच्या दुःखावर मंत्राद्वारे फूक मारून त्यांचे दुःख दूर करीत होते. जेव्हा प्रत्येक शनिवारी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात पार्वती येत होती तेव्हा त्यांच्याकडे भूतबाधेने पीडित असलेले लोक येत होते. त्या लोकांच्या अंगात देवी देवता भूत शैतान येत होते. तेव्हा ते त्या पार्वतीशी खूप वादविवाद करीत असत. तेव्हा पार्वती त्यांना सर्वात शेवटी म्हणायची की मैं तुझे जला दूंगी. तेव्हा ते लोक शांत होत होते आणि त्यांच्या अंगातील देवी देवता भूत शैतान नाहीसे होऊन ते शुद्धीवर येत होते. त्यानंतर त्यांच्या अंगात कधीही भूत येत नसत. अशा प्रकारे त्यांच्याकडे दुःख पीडित लोकांना पण सुख मिळू लागले आणि परमेश्वरी कृपेचा लाभ मिळू लागला. अशा प्रकारे बाबांनी परमेश्वरी कृपेने भूतबाधा नष्ट होते. भूत परमेश्वराला घाबरतात आणि जेथे परमेश्वर वास करतो तेथे भूत राहू शकत नाही हे सिद्ध करून दाखविले. भूतबाधा देवता यावर लोकांच्या असलेल्या अंधश्रद्धेला बाबांनी मूठ माती दिली. जरी बाबा लोकांचे दुःख दूर करीत होते तरी त्यांना याबद्दल काहीही कळत नव्हते. ते अज्ञातवासात होते. नमस्कार.